सद्गुरु सारिखा जीवाचा सोयरा सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठीचे। सद्गुरु माझा जीवाचा जीवल फेडियला पांग प्रपंचाचा। सद्गुरु हा अनाथ माऊली कृपेची साऊली केली माझा। ज्ञानदेव म्हणे औचित घडले निवृत्तीने दिधले निज बीज। सद्गुरु माझा जीवाचा जीवलग फेडियला पांग प्रपंचाचा। पांडुरंगा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे सद्गुरु वसंतु ऐक्य काळी तुझा ऋतू ऋतुकाळीचा मारुतो ज्ञानवनां तुझे
तै अविद्येची जुनी पाने गळोनी जाते तत्क्षणे नवपल्लवी विराजमाने आरक्तपणे विरक्त सद्गुरवे नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। परम सौभाग्याचा दिवस गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा निमित्ताने आपली भारतीय परंपरेनुसार गुरुसेवा म्हणून आजची ही कीर्तन सेवा आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आहे। 1 तास श्री गुरु चर्चा, तत्पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून आज या गुरुसेवेसाठी आलेले समस्त गुरुभक्तांना व्यास पौर्णिमा निमित्त सर्वांची शुभकामना व्यक्त करून व्यासपीठावरून सर्वांना प्रणाम आहे। गुरुची कृपा हे जीवनातील शेवटचं साध्य आहे। बाकी कुठलंही साध्य नाही झालं तर कदाचित काम निघून जाईल, परंतु गुरुकृपा हे आपल्या परमार्थाचं शेवट आहे। नेहमी ऐकलेलंच आपण विषय पुन्हा पुन्हा स्मरण करण्याची आवश्यकता आहे। कितीही साधना केली, मन लावून जीव लावून, साधनाची पराकाष्ठा आपल्या जीवनामध्ये जरी आली, लाख साधन केले तरी त्या साधना सफल केव्हा होतात? जेव्हा गुरुची कृपा होईल तेव्हाच ते साधना सफल होते। गुरु कृपा ही केवलम। पण परमार्थ ही कृपा साध्य आहे। श्री गुरुची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुची सेवा आहे। हळूहळू आपण अभंगाला अनुसरून सद्गुरूची चर्चा, अभंगाचा स्पर्श करीत करीत आपण करणार आहोत। सर्वप्रथम अजून एक धन्यवाद मला द्यावं वाटते। सध्या तरी सुरुवात तरी होऊ दिली पावसानं, शेवट होते असं मी सांगत नाही, परंतु सुरुवात तरी होऊ दिली। तुमच्या सर्वांच्या गुरुभक्तांच्या वतीनं एक बार मेघराजाला धन्यवाद। आता स्तुती ऐकून
दया येते का मग काय ते तेच त्याला माहीत. आपण कशाला भानगडीत पडायचं. बस उसकी रजा में राजी रहना हेच भक्ताचं काम आहे. लोक म्हणत होते की पाऊस आला तर कसं होईल. पाऊस आला तर भिजून जातील एवढंच होणार. याच्यापेक्षा अधिक काय होणार. एक सांगायचं जर ठरलं तर आपलं जी काही गुरुभक्ती आहे, दैवभक्ती आहे, देशभक्ती आहे, या भक्तीमध्ये अजून सत्य किती आहे आपलं हे जर आपण परीक्षण केलं तर सत्य सापडते की नाही शंका आहे. एक देखावा जर सोडला तर परमार्थामध्ये काहीच नाही. आजच्या भक्तामध्ये आजच्या काळाची परिस्थिती सांगा. एक परमात्म तत्व असं आहे की सर्व देशामध्ये आहे, सर्व काळात आहे, सर्व परिस्थितीत आहे, सर्व घटनामध्ये आहे. कोण? परमात्म तत्व. आता पाऊस आला तर माणसं येणार नाहीत, पण असं तर नाही की आता पाऊस पडल्यामुळे देव नाही, असं तर नाही. पाऊस पडल्यामुळे परमात्मा नाही, असं तर नाही. एखादी घटना घडली तर माणूस येऊ शकत नाही, पण घटनेमुळे देव नाही, असं तर नाही. प्रत्येक देशामध्ये, हर देशामध्ये, हर देश में तू, हर वेश में तू, सर्वत्र सर्वदा सदोदित असा परमात्मा. विस्तारी लाजनी सप्त हे पाताळी सर्वत्र आहे परमात्मा, सर्वदा आहे, निरंतर आहे. पाऊस पडला तरी आहे, ऊन पडलं तरी आहे. आपण जे चिंता करतो पाऊस पडला तर कसं होईल, हे लोकाची चिंता आहे का देवाची? आमचं म्हणणं असं आहे की लोक नाही आलं तर आमचं कीर्तन कसं होईल. देवाची तर चिंता नाही, म्हणून आमचं जे जे काही कीर्तन आहे, भजन आहे, ते अजून देवासाठी सुरुवात झालेलं नाही. जे काही 12 गाड्या चाललंय ते कोणासाठी चाललंय? फक्त आणि फक्त लोकाच्या संबंधानं चाललेलं आहे. जोपर्यंत देवाच्या संबंधानं आपली भक्ती होत नाही तोपर्यंत तुम्हाला भक्तीचं सुख, भक्तीपासून मिळणारा परिणाम हे कधीही मिळणार नाही.
जोपर्यंत तुम्ही लोकांसाठीच राहणार. आमचं भजन लोकांसाठी, आमची गुरुपौर्णिमा लोकांसाठी. आता गुरुपौर्णिमा आज देशभरामध्ये आहे, पण त्याच्यामागं गुरु आणि शिष्य आणि कल्याण याचा काही संबंध नाही. फक्त आणि फक्त आज असं एक मान्यता आहे की रिकाम्या हातानं गुरुपाशी कोणी जाऊ नये. आता इथं उद्धाराचा आणि गुरुचा आणि शिष्याचा आणि देवाचा काही संबंध नाही. म्हणून आमची भक्ती अजून देवासाठी होत नाही तोपर्यंत भक्तीच नाही, खरीच नाही. जेवढं काही आम्ही करतो लोकसंबंधाने करतो, फक्त आणि फक्त लोकांसाठी. नाही आले तर कसं होईल? लोक देव नाही आला तर कसं होईल? असं तर म्हणायची सोय नाही. तानसेन नावाचे एक गायक होते. बादशहाच्या दरबारामध्ये त्याची व्यवस्था केली गाण्याची. बादशहानं तानसेनजीचं गाणं ऐकलं. त्या काळातले ते असे गायक होते, दीपराग, मेघराग रागाचे नाव. अहो, दीपराग गायला तर दिवा आपोआप पेटायचा, मेघराग गायलं तर ढग यायचे. आता कोणी मेघराग गाऊ नका, अशी त्या संगीतामध्ये शक्ती आहे, अशी त्याच्यामध्ये एक ऊर्जा आहे त्या गाण्यामध्ये. म्हणून गात जागा, गात जावा. बादशहाला असं वाटलं की हे तानसेन असं गातंय, एवढं मंत्रमुग्ध करून टाकते माणसाला, तर याचा गुरु कसा असेल? इच्छा झाली. आणि त्यांनी तानसेनला सांगितलं की म्हणले आता तुझं गाणं तर ऐकलं, पण तुमच्या गुरुचं गाणं मला ऐकायचं आहे आता, आणि त्यांना आमंत्रित करा. तानसेन म्हणाले की आमचे गुरु कोणाच्या आमंत्रित करण्यानं येणार नाहीत. ये म्हणलं तिथं येणार नाहीत, आणि मनात आलं कुठेही जातील. हे आमच्या गुरुची महिमा आहे. सांगितल्यामुळे येणार नाही, आणि नको म्हणलं तर राहणार नाही. याचा अर्थ की दुसऱ्याच्या अधीन नाहीत आमचे गुरु. दुसऱ्याच्या अधीन का नाहीत हे तुम्हाला समजलं असेल. सांगतो, पुढे बी जाऊन सांगतो. राजा म्हणाला आपण जाऊया तिथं. ते म्हणले चला. गेल्यानंतर एका पर्णकुटीमध्ये गवतानं साकारलेली झोपडी होती. त्या झोपडीमध्ये महाराज बसून होते. आपलं रामटाळी हातामध्ये घेऊन भजन करत होते. नामस्मरण चालू होतं, देवाचं नाम चालू होतं. जय जय राधारमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी, भजन चालू होतं. त्या झोपडीमध्ये राजा आणि तानसेन मध्ये प्रवेश करतात. राजा गुरुनं पाहिलं, तानसेन कोणीकडे आला? म्हणले महाराज आपल्या दर्शनाला आला, गुरुपौर्णिमा आहे. ठीक आहे बसा. पण महाराज मला एक गाणं थोडं चुकालंय, आणि ते मला थोडं त्याच्यात सुधार करून द्या. म्हणजे असा आदेश करता येत नाही की तुमचं गाणं ऐकायचं आहे राजाला. असं जर सांगितलं तर ते गाणार बी नाहीत. मूड आहे त्यांचा, ते फकीर आहेत. ठीक आहे, कोणतं गाणं येत नाही तुला गा. कोणता तरी एक राग गायला त्याने ऐकले. म्हणले थांब मी तुला गाऊन दाखवतो म्हणले. त्यांचे गुरु ते संगीत गायला सुरुवात केले.
ऐकता ऐकता बादशहाला समाधी लागली. लुब्धली नादी लागली समाधी, मूढजन नरनारी लोकारे. असं गाणं होतं त्यांचं. गाणं संपल्यावर समाधीतून उत्थान झालं आणि म्हणाले, वा, जीवनामध्ये धन्य झालो मी, आज असं गाणं ऐकायला मिळालं. महाराजांचं दर्शन घेऊन परत निघून गेले. घरी गेल्यानंतर राजाला ते मन लागणं गेलं, बार बार तेच ऐकावंच वाटत होतं. आणि तानसेनजीला म्हणाले की तुम्ही ते गाणं गा. मग तानसेननं गुरुपेक्षाही मन लावून गायलं. पण बादशाह म्हणाला, आता समाधी का लागत नाही, एवढं गोड का लागत नाही जेवढं गुरुनं गायलं होतं. आता नीट ऐका. तेव्हा तानसेनजीनं सांगितलं की याचं कारण एकच आहे की माझे गुरु जे गात होते, जगतपती परमात्म्याच्या संबंधानं गात होते, त्याच्याशी कनेक्ट होऊन गात होते, त्याच्याशी संबंध ठेवून गात होते. आणि मी जे गातो एका सामान्य माणसाला, राजाला राजी करण्यासाठी गातो. कोणाच्या गाण्यामध्ये दम असेल तसं आमचं गाणं, भजन, कीर्तन, पूजन, भक्ती, उपासना, तीर्थ, यात्रा सर्व काही अजून देवासंग संबंध लागला नाही. जे जे काही करतो आम्ही लोकसंबंधाने करतो. म्हणून आता महाराज सांगतात की आम्ही जे केलेलं आहे गुरुभक्ती, तुम्ही जगातील माणसांना सोयरा बनवला, परंतु आम्ही जे सोयरा केलेला आहे ते तुमच्यापेक्षा वेगळा आहे. आमचा सोयरा, त्याचं नाव आहे सद्गुरू. आम्ही त्याला सोयरा केलेला आहे, म्हणजे संबंध त्याच्याशी केलेला आहे. सोयरा म्हणजे संबंध. म्हणतात ना, स्वैर संबंध आहे, स्वैर संबंध आहे, असा शब्द आहे ना. स्वैरा शब्दाचा अर्थ आहे की संबंध. ज्यांनी आमच्या कल्याणाची सोय लावली त्याच्यासारखा सोयरा अजून कोण असू शकणार जीवनामध्ये? नाही असू शकणार. म्हणून जे कल्याण करू शकतात, उद्धार करू शकतात, तेच सद्गुरू स्वैरा आहे. तेच सद्गुरू स्वैरा आहे, सज्जन आहे, स्वैरा आहे. ते माझी सोय रे सज्जन सांगाती, ते माझे सोय रे सज्जन सांगाती, ते माझे सोय रे सज्जन
सज्जन आहेत, ते सांगाती आहेत, ते स्वैरी आहेत. आता आज आपल्या कार्यक्रमामध्ये ज्यांची प्रतिमा लावलेली आहे पूजा करण्यासाठी कोण आहेत? भगवान श्री व्यास महाराज. कोणाचे गुरु आहेत? हेच माहित नाही आपल्याला. कृष्णं वंदे जगत गुरु. प्रत्यक्ष कृष्णाचा अवतार आहे. कृष्ण द्वैपायन एक नाव बी त्यांना आहे. व्यास महाराजाचं एक नाव काय? कृष्ण द्वैपायन. भगवान सांगतात, मीच व्यासाचा अवतार घेऊन वेदाचे विभाग केलो. मी वेदस्थापक श्रीहरी. मी भगवान सांगाले, मी वेदस्थापक श्रीहरी. लोक राखावया मर्यादेवरी. लोक मर्यादा सोडून जाऊ नये. वेद मर्यादा, शास्त्र मर्यादा सोडून समाजानं जाऊ नये याच्यासाठी भगवान कृष्ण परमात्मा व्यासाच्या रूपामध्ये अवतीर्ण होऊन त्यांनी वेदाची स्थापना केली. लोक राखावया मर्यादेवरी. स्वये सत्यवतीच्या उदरी. अवतारधारी श्री व्यास झालो. कोण म्हणाले? परमात्मा. आता सांगा, लोक मर्यादित ठेवण्यासाठी गुरु झालेत का लोकांकडून दक्षिणा घेण्यासाठी? आता कसं आहे की तुम्ही किती दिवस ऐकलं होतं, शेवटपर्यंत माझं कीर्तन असलंच राहणार. एक तुम्हाला माझ्या कीर्तनाचा कंठाळा यायला हे मला बी कळालं आहे, पण मला दुसरं कीर्तन येईना. करावं तरी काय? आता तुम्ही इथे एवढे लोक आला, इथं दक्षिणा दिलं तर ते घेतात का व्यास महाराज? आता म्हणून आम्ही कोण्या महाराजाला बसवाय नाही, इथं फोटो बसले. तुम्ही दिलं तर बी दक्षिणा घेत नाहीत, त्यांना गरज बी नाही त्याची. द्या तिथं दक्षिणा. काय तर हे व्यास महाराज, व्यास पौर्णिमा आहे. व्यासाच्या नावानं आम्ही कशाला पैसे जमा करावं? पौर्णिमा कोणाच्या नावानं? व्यास पौर्णिमा आहे ना. फायदे कोणाचे? तुमचे आमचे फायदे त्यांच्या नावावर. आज समाजामध्ये परमार्थामध्ये जे काही सत्य लपत चाललेलं आहे, एक स्पष्ट सांगून जातो तुम्हाला. आज व्यास पौर्णिमा आहे. जे काही सत्यावर दबाव येत चाललेला आहे, सत्य लपत चाललेलं आहे, सत्य स्वीकार करणारे माणसं कमी होत चाललेले आहेत, याचं एकमेव कारण जगामध्ये पैसा आहे. रुपये, पैसे आहेत. आज कितीही धार्मिक जरी म्हणून घेत असाल तुम्ही, कितीही हिंदू समजून घेत असाल तुम्ही, तरी या देशाचं भविष्य जर बदलायचं असेल तर तुमच्या हिंदुत्वाच्या स्वाभिमानानं बदलत नाही. आज साक्षी आहे आपलाच देश, की जर देश बदलत असेल, देशाला जर वाकवायचं असेल तर कोणती शक्ती आहे? एकच शक्ती आहे. कोणती? म्हणू शकत नाही आपण, कारण बऱ्याच लोकांनी शक्तिपात केला असेल.